स्वामी समर्थ. आता पाठ चौथ्यामध्ये सांगणार आहे तिसरी वस्तू कोणती आहे. तर ही तिसरी वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ ठेवली तर तुम्हाला कधीच नजर दोष, बाहेरचे बाधा, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती कधीच तुमच्या जवळ प्रवेश करू शकत नाही आणि तुमच्याजवळ ती कधीच येत नाही, ती लांब पडत असते. आणि मी तुम्हाला सांगत असते की काळ्या कलरचा धागा घ्यायचा आहे, हनुमंताच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमंताचे मंदिर ज्या वेळेस उघड असतं त्यावेळेस तिथं बसायचं आहे. 11 वेळेस तुम्हाला हनुमान चालीसा म्हणायचे आहे. उजव्या हातामध्ये ठेवून 11 वेळा हनुमान चालीसा म्हटल्यानंतर तो धागा जो आहे तो हनुमंताच्या पायाजवळ लागायला पाहिजे. त्याचा जो सिंदूर आहे तो आपल्या धाग्याला लागायला पाहिजे, कारण की त्याची शक्ती खूप पॉवरफुल असते. आणि त्याच्याने काय होतं तर आपल्याला ज्या नजर दोष, बाहेरचा बाधा वगैरे वाईट शक्तीचा जो आपल्याला त्रास होतो तो आपल्याला कधीच होत नाही आणि आपल्याला त्याचं संरक्षण होतं आपलं. तर तो धागा घरी आणून तुम्ही घरी सुद्धा हा प्रयोग करू शकतात, पण मंदिरात केला तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो आणि तो आपल्या हातात किंवा गळ्यामध्ये बांधायचा आहे. याचा परिणाम तुम्हाला चांगला दिसून येईल.